प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स आणि पूर्ण सिलेबस जो पायथॉनचा आहे तो डिस्कस केला होता. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स आणि बाकीच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्यांचा सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू बघितला होता. नऊ आज आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे डीपमध्ये. प्रत्येक पॉईंट जो आहे तो आपल्याला सिलेबसचा इथे डिस्कस करायचा आहे. मग ते डेटा टाइप असेल, व्हेरिएबल असेल किंवा डेटा स्ट्रक्चर्स असेल, ऑल ऑफ देम. तर या सर्वात पहिल्यांदा आपल्या पॉईंटचं नाव आहे डेटा टाइप. ओके, डेटा टाइप. आज आपण डेटा टाइप इथे कव्हर करणार आहोत. तर डेटा टाइप बद्दल मी काल सांगितलं होतं की डेटा टाइप म्हणजे टाइप ऑफ डेटा. ती डेफिनेशन आहे. टाइप ऑफ डेटा मीन्स तुम्ही कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन इनपुट करताय आणि तुम्हाला कोणत्या टाईपचं इन्फॉर्मेशन आउटपुटमध्ये मिळतोय. दॅट इज कॉल्ड डेटा टाइप. ओके. टाइप ऑफ डेटा, टाइप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाइप. ओके. टाइप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाइप. सिंपल डेफिनेशन आहे. बघा आता लक्ष द्या. सिंपल डेफिनेशन आहे. द टाइप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाइप. ओके. डेटा टाइप. नाऊ आता हे किती प्रकारचे असतात? तर माहितीचा फक्त एक प्रकार नाहीये. वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते. ज्यावेळी मला कधी कधी नंबरवरती काम करावं लागतं, कधी कधी अल्फाबेटिकल वर्ड्सवरती काम करावं लागतं, कधी कधी पॉइंटिंग व्हॅल्यूवरती काम करावं लागतं. सो इथं मल्टिपल डेटा टाइप्स आहेत. तर आज आपण जे डेटा टाइप्स बघणार आहोत त्यातले पहिला आहे इंट, दुसरा आहे फ्लोट आणि तिसरा आहे स्ट्रिंग. तिसरा आहे स्ट्रिंग. ओके. तिसरा आहे स्ट्रिंग. तर आता तीन प्रकारचे डेटा टाइप आज आपल्याला इथे शिकायचे आहेत. पहिला प्रकार आहे इंटीजर, दुसरा आहे फ्लोट, तिसरा आहे एसटीआर. सो व्हॉट इज इंटीजर? इंटीजर मीन्स जर मला नॉर्मल नंबर यूज करायचे असतील प्रोग्राममध्ये, नॉर्मल नंबर मीन्स 200, 300, 100, 120 अशा प्रकारचे जे नॉर्मल नंबर्स असतात, हे जर मला प्रोग्राममध्ये यूज करायचे असतील तर मी इंट नावाचा डेटा टाइप इथे यूज करणार आहे. इंट मीन्स टू यूज न्यूमेरिक व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम. टू यूज न्यूमेरिक व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम. टू यूज न्यूमेरिक व्हॅल्यू in our program, in our program, in our program. ओके. टू यूज न्यूमेरिक व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम. सेकंड वन फ्लोट आणि तिसरा स्ट्रिंग आहे. फ्लोट म्हणजे जर मला पॉइंटिंग व्हॅल्यू माझ्या प्रोग्राममध्ये मला यूज करायची असेल तर मी फ्लोट नावाचा इथं डेटा टाइप यूज करणार आहे. तर टू यूज पॉइंटिंग व्हॅल्यू, टू यूज पॉइंटिंग व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम, इन अवर प्रोग्राम वी यूज फ्लोट डेटा टाइप. ठीक आहे. जर मला पॉइंटिंग व्हॅल्यू वापरायची असेल तर मी कोणता डेटा टाइप वापरणार आहे? फ्लोट. तिसरा आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये आपण शिकणार आहोत की जर मला एखादी स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टर्स वापरायचे असतील, कॅरेक्टरचा अर्थ एखाद्या प्लेसचं नाव, तुमचं नाव, एखादा ॲड्रेस, अल्फाबेटिकल ऑर्डरमधले जेवढे अक्षर आहेत A to Z, हे जर मला वापरायचे असतील तर त्याला आपण स्ट्रिंग असं म्हणतो. तर इथं STR नावाचा डेटा टाइप आहे. तर आपण इथं यूज करणार आहोत STR. टू यूज कॅरेक्टर और स्ट्रिंग व्हॅल्यू, स्ट्रिंग व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम, इन अवर प्रोग्राम. ओके. इन अवर प्रोग्राम. अशा पद्धतीनं आपण तीन प्रकारचे डेटा टाइप इथे यूज करतोय. तर कॉन्सेप्टचं नाव होतं आपल्या डेटा टाइप. डेफिनेशन आहे टाइप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाइप. टाइप ऑफ डेटा, माहितीचा प्रकार, ज्याला आपण डेटा टाइप असं म्हणतो. तीन प्रकारचे आपण इथे शिकलोय. त्यातला पहिला प्रकार आहे इंटीजर, दुसरा प्रकार आहे फ्लोट, तिसरा प्रकार आहे स्ट्रिंग. इंटीजर मीन्स टू यूज अ न्यूमेरिक व्हॅल्यू इन अवर प्रोग्राम. जर मला नंबरची व्हॅल्यू यूज करायची असेल प्रोग्राममध्ये तर मी इंट नावाचा डेटा टाइप यूज करणार आहे. जर मला पॉइंटिंग व्हॅल्यू यूज करायची असेल तर मी इथं फ्लोट नावाचा डेटा टाइप यूज करणार आहे. देन तिसरं आहे STR. STR मीन्स जर मला कॅरेक्टर व्हॅल्यू हवी असेल किंवा अल्फाबेटिकल व्हॅल्यू हवी असेल इन अवर प्रोग्राम तर मी काय यूज करणार आहे? STR नावाचा डेटा टाइप यूज करणार आहे. ओके. इथपर्यंत समजलंय का? इथपर्यंत क्लिअर आउट झालंय का सर्वांना?
ओके. पॉइंटिंग व्हॅल्यू मीन्स डेसिमल व्हॅल्यू बघा. इथे याचं एक्झाम्पल घेऊया आपण. 55.5 किंवा तुम्ही असं पण घेऊ शकता 28.5. मग अशा प्रकारच्या ज्या पॉइंटिंग व्हॅल्यू असतात, तर आपण त्यासाठी काय यूज करतो? फ्लोट यूज करतो. इंटिजरमध्ये नॉर्मल नंबर येतात, जसं की एक्झाम्पलसाठी 200 आलं, 100 आलं, किंवा 150 आलं, एनी एनी नंबर. ठीक आहे, या प्रकारचे नंबर हे इंटिजरमध्ये येतात. आणि जे पॉइंटिंग व्हॅल्यूज असतात, पॉइंटिंग नंबर्स, हे कशामध्ये येतात? फ्लोटमध्ये येतात, फ्लोट नावाच्या डेटा टाईपमध्ये येतात. आणि स्ट्रिंग म्हणजे आपण एखाद्या प्लेसचं नाव घेऊ शकतो, जिथं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला डेटा हवा आहे, तिथे तुम्ही काय यूज करायचं आहे? STR यूज करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने याचं वर्किंग चालतंय. देन पुढचा आपला पॉइंट आहे की जर मला डेटा टाईप बघायचा असेल तर तो कसा बघायचा? तर त्यापूर्वी मला एक कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे व्हेरिएबल नावाची, ते शिकणं गरजेचं आहे. व्हेरिएबल. ओके. व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय? की जस्ट व्हेरिएबल म्हणजे टू स्टोअर व्हॅल्यू. मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे की जर मला व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मी तुम्हाला 1 सेकंड. ओके. व्हेरिएबल आपण नावाची कॉन्सेप्ट आपण काल बघितलेली आहे. व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय? जर मला व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपण व्हेरिएबल नावाची कॉन्सेप्ट इथं यूज करतोय. मीन्स व्हेरिएबल इज युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. ओके. व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा यूज करतो. तर आता व्हेरिएबल मला प्रॅक्टिकली लिहावं लागतं. प्रॅक्टिकली प्रोग्राममध्ये मला व्हेरिएबल वापरावे लागतात. तर त्यासाठी जो सिंटॅक्स आहे, वापरायचं कसं? तर बघा, सर्वात पहिल्यांदा मला व्हेरिएबलचं नाव लिहावं लागतं. व्हेरिएबलचं नाव लिहावं लागतं आणि त्याच्यासोबत व्हॅल्यू द्यावी लागते, जी तुम्हाला व्हॅल्यू हवी आहे. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल मधून बघूया. एक्झाम्पल, ए नावाने व्हेरिएबल बनवलं, इक्वल टू 5. ठीक आहे, ए इक्वल टू 5. आता ए माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे आणि 5 ही व्हॅल्यू आहे. मी प्रोग्राममध्ये जनरली 5 ही व्हॅल्यू डायरेक्टली वापरू शकत नाही. तर 5 ही व्हॅल्यू मला ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावी लागते. ओके. 5 ही व्हॅल्यू मला ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावी लागते. सो अशा प्रकारे आपलं वर्किंग चालतं. आता दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर बी इक्वल टू 25.5. ओके. बी इक्वल टू 25.5. 25.5 काय? फ्लोट व्हॅल्यू आहे. फ्लोट व्हॅल्यू, पॉइंटिंग व्हॅल्यू आहे. ही सुद्धा व्हॅल्यू आपण व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. देन तिसरी व्हॅल्यू आहे, सपोज सी इक्वल टू डबल कोटमध्ये सांगली. ओके, सांगली. तर स्ट्रिंग व्हॅल्यू जी असते ती मला डबल कोट किंवा सिंगल कोट अशा प्रकारे मला रिप्रेझेंट करावी लागते. स्टोअर करताना काळजी घ्यायची आहे. फक्त STR स्ट्रिंगची जी व्हॅल्यू आहे ती मला डबल कोटमध्ये घ्यायची आहे. अदरवाईज तुम्ही इंटिजरच्या व्हॅल्यू किंवा पॉईंटच्या व्हॅल्यू इझिली तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. फक्त जर तुम्हाला स्ट्रिंगची व्हॅल्यू घ्यायची असेल तर तुम्हाला इथे डबल कोट यूज करावा लागतो. आता याचं याचं मिनिंग काय आहे? ही जी 5 व्हॅल्यू आहे ही ए मध्ये स्टोअर केलेली आहे. 25.5 व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केले? बी मध्ये. आणि सांगली नावाची ही जी अल्फाबेटिकल व्हॅल्यू आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, ही मी कशामध्ये स्टोअर केले? सी मध्ये स्टोअर केलेली आहे. अशा पद्धतीने याचं लेखन केलं जातं. व्हेरिएबल मीन्स युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबलचा वापर करतो. त्याचबरोबर सिंटॅक्स काय आहे? व्हेरिएबलचं नाव इक्वल टू व्हॅल्यू. व्हेरिएबल नेम आपण काही देऊ शकतो. देन व्हेरिएबल नेम मी एक्झाम्पलसाठी इथं ए, बी आणि सी घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही काही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकता. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की काही रूल्स आहेत जे आपल्याला फॉलो करायचे असतात व्हेरिएबल बनवताना. रूल्स ऑफ डिक्लेअरिंग व्हेरिएबल. रूल्स ऑफ डिक्लेअरिंग व्हेरिएबल. ओके. रूल्स ऑफ डिक्लेअरिंग व्हेरिएबल. तर पहिला जो रूल आहे तो, व्हेरिएबल नेम व्हेरिएबल नेम मस्ट नॉट स्टार्ट विथ डिजिट. ओके. व्हेरिएबलचं जे नाव आहे ते कधीही तुम्ही नंबरने स्टार्ट करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल, जर मी व्हेरिएबलचं नाव इथं घेतलं 5A इक्वल टू 5.
म्हणजे 5n हे व्हेरिएबलचं नाव आहे ऍक्च्युली. तर हे चुकीचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात जी आहे ती अल्फाबेटने करायची आहे. मग तुम्ही कोणत्याही नावाने सुरुवात करा. ए नंतर 5 चालेल, मात्र ए च्या अगोदर 5 चालणार नाही. व्हेरिएबल नेम मस्ट नॉट स्टार्ट विथ डिजिट. त्यानंतर दुसरा जो रूल आहे तो दुसरा रूल आपला असा आहे की इन व्हेरिएबल डिक्लेरेशन प्रोसेस, इन व्हेरिएबल डिक्लेरेशन प्रोसेस व्हाईट स्पेस नॉट अलाउड, व्हाईट स्पेस नॉट अलाउड. ओके. ज्यावेळी तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताय त्यावेळी व्हाईट स्पेस अलाउड नाहीये. व्हाईट स्पेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आता या सीच्या खाली मी व्हेरिएबल बनवतो स्टेट नेम इक्वल टू, स्टेट नेम इक्वल टू महाराष्ट्र. ओके. स्टेट नेम. आता ही जी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे महाराष्ट्राची, ही कशामध्ये मी स्टोअर केले, स्टेट नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. ऍक्च्युली स्टेट नेम मध्ये स्पेस आहे बघा. हा जो स्पेस आहे हा व्हाईट स्पेस आहे. हा आपल्याला स्पेस व्हेरिएबलमध्ये नको आहे. हा एक आपण स्पेस काय काढला पाहिजे, काढून टाकला पाहिजे, रिमूव्ह केला पाहिजे आणि जोडून लिहिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला स्पेस हवा असेल तर आपण इथं अंडरस्कोर यूज करणार आहोत, अंडरस्कोर नावाचा ऑपरेटर यूज करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्पेस प्रोव्हाइड करता येईल. ओके. हा दुसरा रूल आहे. पहिला रूल काय होता की व्हेरिएबलचं नाव हे नंबरनी स्टार्ट नाही झालं पाहिजे, व्हेरिएबलचं नाव हे अल्फाबेटिकलनी स्टार्ट झालं पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा रूल आहे की व्हेरिएबल बनवताना व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस नको आहे. ओके. व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस नको आहे. जर तुम्हाला स्पेस हवा असेल तर आपण इथे अंडरस्कोर नावाचा ऑपरेटर यूज करायचा आहे. वी यूज अंडरस्कोर ऑपरेटर, वी यूज अंडरस्कोर ऑपरेटर. ओके. व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं समजलंय का सर्वांना? हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल समजलंय का, डिक्लेअर कसं करायचं? ओके. तर व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो. व्हेरिएबलचं पहिल्यांदा नाव घ्यायचं, व्हेरिएबलचं नाव लिहायचं, त्यानंतर व्हॅल्यू द्यायची आहे. अशा प्रकारे आपण व्हेरिएबल इथं डिक्लेअर करतोय. तर आता हे प्रॅक्टिकली करून बघूया. मला पहिला जो आपला प्रोग्राम करायचा आहे, मला तो, त्या प्रोग्रामचं नाव आहे ॲडिशन ऑफ टू नंबर. मला बेसिकली पहिला प्रोग्राम आपला ॲडिशनचा असतो. काल आपण एक प्रोग्राम करून बघितलाय. दोन संख्यांची मला इथं बेरीज करायची आहे. तर दोन संख्यांची बेरीज करताना मला इथं टोटल 3 व्हेरिएबल लागणार आहे. 3 व्हेरिएबल म्हणजे पहिलं व्हेरिएबल म्हणजे पहिली संख्या, दुसरा व्हेरिएबल म्हणजे दुसरी संख्या, आणि तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये दोन संख्यांची बेरीज असणार आहे. अशा पद्धतीने वर्किंग चालणार आहे. तर आता यामध्ये मला सर्वात पहिल्यांदा मी आयडियली ओपन करतो. आयडियली ओपन केल्यानंतर, ओके, आयडियली ओपन केल्यानंतर इथे मी न्यू फाईल घेतलेली आहे. आता न्यू फाईल घेतल्यानंतर इथं मला प्रोग्राम लिहायला सुरुवात करायची आहे. आता सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे, इथं व्हेरिएबल बनवणार आहे. व्हेरिएबलचं नाव दिलं ए, ए इक्वल टू 5. देन दुसरं व्हेरिएबल बनवलं बी इक्वल टू 5. अशा प्रकारे मी दोन व्हेरिएबल बनवलेले आहेत. आता त्यानंतर मला इथं तुम्हाला ऑपरेशन यूज करावं लागतं, लॉजिक यूज करावं लागतं. सी इक्वल टू ए प्लस बी, सी इक्वल टू ए प्लस बी हे लॉजिक आहे. टोटल मी 3 व्हेरिएबल घेतलेत. पहिली संख्या स्टोअर करण्यासाठी ए नावाचं व्हेरिएबल घेतलंय, दुसरी संख्या स्टोअर करण्यासाठी बी नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे, आणि तिसरी संख्यामध्ये आपलं दोघांचा आन्सर असणार आहे. सो मी फॉर्म्युला लिहिला सी इक्वल टू ए प्लस बी. नाऊ प्रिंट इन ब्रॅकेट सी. बघा आता प्रिंट नावाचं मी इथं फंक्शन वापरलंय. काल प्रिंट फंक्शन बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे की कोणतीही गोष्ट जर मला डिस्प्ले करायची असेल, प्रिंट करायची असेल, तर मी इथं प्रिंट फंक्शन वापरणार आहे. तर आता यामध्ये मी प्रिंट नावाचं फंक्शन वापरलेलं आहे, आणि प्रिंट नावाच्या फंक्शनमध्ये मी सी, सी नावाचं व्हेरिएबल प्रिंट केलेलं आहे. आता सी नावाचं व्हेरिएबल म्हणजे इथं सी नावाचं जे व्हेरिएबल आहे त्यामध्ये माझा आन्सर स्टोअर आहे. ही फाईल मी सेव्ह करतोय बघा. फाईल सेव्ह केली, फाईल सेव्ह केली, डेस्कटॉपवरती आलो. पायथॉन प्रॅक्टिकल्स माझा रेग्युलरचा फोल्डर आहे. ॲडिशन डॉट पी वाय फाईलला नाव दिले मी ॲडिशन, आणि डॉट पी वाय, काल डॉट पी वाय बद्दल मी सर्व इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. एक्सटेन्शन असतं आपलं पी वाय पायथॉनचं. सेव्ह केलेलं आहे.
प्रोग्राम रन करतोय बघा. इथे 10 उत्तर आलेलं आहे. 5 + 5 10 ऑटोमॅटिकली आलेलं आहे. तर आता इथं व्हॅल्यू चेंज करून बघूया. सपोज इथं व्हॅल्यू चेंज केली मी. इथं लिहिलं 65 आणि इथं घेतलं 75. ओके. तर 65 व्हॅल्यू ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये ठेवलेली आहे. 75 व्हॅल्यू बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये ठेवलेली आहे. सी इक्वल टू A + B. प्रिंट काय केलेलं आहे? सी केलेला आहे. तर आता प्रोग्राम रन केला. ओके. इथं किती आन्सर आले बघा? 140 आन्सर आलेला आहे. ओके. या दोघांचा आन्सर किती आलेला आहे? 140. अशा प्रकारे आपण ऍडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. कोणताही प्रोग्राम आपण इझिली करू शकतो. पण प्रोग्राम करण्यापूर्वी आपल्याला एक माहित पाहिजे की किती व्हेरिएबल यामध्ये बनवणं गरजेचं आहे. तर आता सपोज आता इथे एक इश्यू आहे छोटासा. प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला तुमची ऍडिशन दिसते, बट याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेसेज दिसत नाहीये की ही ऍडिशन आहे की सबस्ट्रॅक्शन आहे. तर त्यासाठी आपण त्या सीच्या अगोदर डबल कोटेशन मध्ये मेसेज लावू शकतो की हे काय आहे, ऍडिशन इक्वल टू. ओके. आणि याला कॉमाने सेपरेट करायचं आहे. या दोघांमध्ये मी कॉमा दिलेला आहे. इव्हन डबल कोटमध्ये मी मेसेज पास केलेला आहे. सो आता मी कोड सेव्ह करतो. अगेन रन प्रोग्राम. ओके. आलं का बघा? इथं ऍडिशन इक्वल टू 140 आलेलं आहे. ऍडिशन म्हणजे जे तुमचं उत्तर आहे त्याच्या अगोदर तुमचा एक मेसेज पास झालेला आहे. ठीक आहे. तर आता याचबरोबर मला जर समजा वजाबाकी करायची असेल तर इथं मी फक्त ऑपरेशन चेंज करणार आहे. A - B. ओके. A - B मी ऑपरेशन केलं. तर आता इथे सेव्ह करतोय मी बघा. मेसेज मला चेंज करावा लागेल. जिथे ऍडिशन लिहिले तिथे मला सबस्ट्रॅक्शन लिहावं लागेल. सबस्ट्रॅक्शन. सेव्ह केला कोड. आता मी प्रोग्राम रन करतोय. बघा इथं वजाबाकी आलेलं आहे -10. -10 का आलंय बघा? कारण की पहिली व्हॅल्यू माझी 65 आहे आणि दुसरी व्हॅल्यू 75 आहे. A - B -10 आलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथं कोणतीही गोष्ट कोणतंही ऑपरेशन इझिली करू शकतो. फक्त मला व्हेरिएबल्स काय असतात आणि व्हॅल्यू कशा स्टोअर करायच्या या दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे. तर आता यामध्ये मी मल्टिप्लिकेशन लावलं, सेव्ह केला कोड. आता बघूया मल्टिप्लिकेशन पॉसिबल होतंय का? ऑफकोर्स पॉसिबल होतंय. फक्त आता इथं मेसेज जो आहे तो चेंज करायचा राहिलाय. आपण इथं मेसेज जाऊन चेंज करूया. इथे लिहिणार आपण मल्टिप्लिकेशन. आपल्या इथं काय लिहायचंय? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन. ओके. सेव्ह केला कोड. अगेन रन. आलंय मल्टिप्लिकेशन 4875. ऑटोमॅटिकली इथं आपण मल्टिप्लिकेशन सक्सेस केलेली आहे. ओके. अशा पद्धतीनं आपण कोणताही प्रोग्राम रन करतो. व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर कराव्या लागतात आणि व्यवस्थित त्याचं ऑपरेशन करावं लागतं. इथपर्यंत समजलंय का? क्लिअर आउट झाले सर्वांना? ओके. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे व्हेरिएबल बनवलेले आहेत आणि प्रोग्राम केलेले आहेत. तर इथं आता परत आपल्या स्क्रीनवरती येऊया. इथं पहिला पॉईंट संपलेला आहे डेटा टाईप आणि दुसरा पॉईंट संपलेला आहे व्हेरिएबल्स. ओके. इथे 2 पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता त्याचबरोबर आपण काही क्वेश्चन्स जे आहेत ते बघणार आहोत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितलाय. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. राईट अ प्रोग्राम in Python to calculate addition of two number. Addition of two numbers. Question number 2. Question number 2. Write a program. Write a program in Python to calculate subtraction of two number. Subtraction of two numbers. Question number 3. Write a program in Python to calculate multiplication of two numbers. अशा पद्धतीने आपले क्वेश्चन असणार आहेत. हे 3 क्वेश्चन आपण करून घेतलेत. आता पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 तो आपण करणार आहोत. राईट अ प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम इन पायथॉन. राईट अ प्रोग्राम इन पायथॉन
टू कॅल्क्युलेट स्क्वेअर ऑफ गिवन नंबर. स्क्वेअर ऑफ गिवन नंबर. ओके. आता हा मला प्रोग्राम करायचा आहे स्क्वेअर ऑफ गिवन नंबरचा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपल्याला समजलेला आहे. तर आता आपल्याला प्रोग्राम कोणता करायचा आहे? स्क्वेअर ऑफ गिवन नंबरचा. तर आता हे मी डिलीट करून टाकतो सगळं. आता स्क्वेअर ऑफ गिवन नंबरचा प्रोग्राम जर करायचा असेल तर मला इथे व्हेरिएबल किती लागणार आहेत कोण सांगेल? स्क्वेअर ऑफ गिवन नंबरचा प्रोग्राम मला करायचा आहे. युजरकडनं एक नंबर घ्यायचा आहे आणि त्याला त्याचा स्क्वेअर द्यायचा आहे. एवढीच प्रोसेस आहे. मग यासाठी मला व्हेरिएबल किती लागतील? हाऊ मेनी व्हेरिएबल्स? ॲक्च्युली इथं मला दोन व्हेरिएबल लागणार आहेत. तर पहिलं जे व्हेरिएबल आहे बघा, दोन व्हेरिएबल का लागणार आहेत बघा एकदा. पहिलं जे व्हेरिएबल आहे पहिलं जे व्हेरिएबल आहे ते मला इनपुटसाठी आहे. म्हणजे एक नंबर मला स्टोअर करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नंबरमध्ये त्याचा मला गुणाकार दाखवायचा आहे. स्क्वेअरचा अर्थ आपण वर्ग कॅल्क्युलेट करतो. एका संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतर त्याचा तो वर्ग होत असतो. तर मला वर्ग कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन व्हेरिएबलची गरज आहे. बघा आता, एका व्हेरिएबलमध्ये मी इथं ए नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी 5 नावाची संख्या ठेवलेली आहे. 5 नावाची व्हॅल्यू मी कशामध्ये ठेवले? ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये ठेवलेली आहे. आणि मला आता काय करायचं आहे? त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. एचा स्क्वेअर, ए मध्ये 5 व्हॅल्यू आहे म्हणजे 5चा स्क्वेअर करायचा आहे. देन बी इक्वल टू ए इंटू ए. कशा प्रकारे काम करणार आहे हे? बी इक्वल टू ए इंटू ए. म्हणजे त्याच संख्येला मी त्याच संख्येने गुणलेला आहे. ए मध्ये 5 व्हॅल्यू आहे, ए इंटू ए केलेला आहे. तर आता व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण जनरली प्रिंट फंक्शन वापरतो. प्रिंट इन ब्रॅकेट बी. ओके, प्रिंट इन ब्रॅकेट बी केलेला आहे. तर आता चेक करूया हा प्रोग्राम रन करून लगेच. ठीक आहे, बघा इथं ऑटोमॅटिकली 25 आलेला आहे. 25 हा वर्ग आहे. आपण व्हॅल्यू क्रॉस चेक पण करू शकतो. इथं समजा मी घेतलं 15, मला 15चा वर्ग हवा असेल आणि मी व्हॅल्यू ठेवली 15 ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये आणि फॉर्म्युला लिहिला बी इक्वल टू ए इंटू ए. आता ए गुणिले ए म्हणजे 15 गुणिले 15 होणार आहे. आता याचा आपण स्क्वेअर बघूया. बघा ऑटोमॅटिकली 225 याचा स्क्वेअर आलेला आहे. याच्या अगोदर आपण मेसेज पास करू शकतो डबल कोटमध्ये, स्क्वेअर स्क्वेअर इक्वल टू, आणि हे सेपरेट कशाने करायचं? कॉमाने करायचं आहे. ओके, प्रोग्राम सेव्ह केला. चेक करूया आता. आलेला आहे स्क्वेअर इक्वल टू 225. अशा पद्धतीनं हे काम असणार आहे. स्क्वेअर ऑफ अ गिवन नंबर. एक युजरकडे नंबर घ्यायचा आणि त्याचा आपण काय कॅल्क्युलेट करून देतोय? स्क्वेअर. यासाठी मला व्हेरिएबल लागलेत, दोन व्हेरिएबलची गरज लागली. एक व्हेरिएबल नंबर ठेवण्यासाठी आणि दुसरं व्हेरिएबल रिझल्ट डिस्प्ले करण्यासाठी. अशा पद्धतीनं मला दोन व्हेरिएबलची इथं गरज आहे. समजलेला आहे का प्रोग्राम? ओके. तर आता पुढचा एक आपल्याला पॉईंट बघायचा आहे. मला एका फंक्शन बद्दल शिकायचं आहे. त्या फंक्शनचं नाव आहे टाईप फंक्शन. कोणतं फंक्शन? टाईप फंक्शन. तर टाईप फंक्शन याचा अर्थ, जर मला एखाद्या व्हेरिएबलचा डेटा टाईप बघायचा असेल. आता ऍक्च्युली डेटा टाईप दिसत नाहीये बघा. आता इथं प्रोग्राममध्ये आल्यानंतर इथं मी ए घेतलंय, इथं मी बी घेतलंय, पण ऍक्च्युली इथं डेटा टाईप तुम्हाला कुठंच दिसत नाहीये. मला जर एखाद्या व्हेरिएबलचा डेटा टाईप बघायचा असेल तर मी टाईप नावाचं फंक्शन यूज करतो. ओके. टाईप नावाचं फंक्शन का वापरतात? टू व्ह्यू डेटा टाईप ऑफ अ व्हेरिएबल. टू व्ह्यू डेटा टाईप ऑफ अ व्हेरिएबल. टाईप नावाचं फंक्शन इथं आपण बघणार आहोत. ते टाईप नावाचं फंक्शन काय करतंय? त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता आहे हे तुम्हाला सांगण्याचं काम करतं. ठीक आहे. तर जनरली मला काय करायचंय बघा. इथं आलो. याच्यामध्ये मला डेटा टाईप बघायचा आहे. टाईप नावाचं फंक्शन घेतलं आणि या टाईप नावाच्या फंक्शनमध्ये मी काय लावलंय? मला एचा डेटा टाईप बघायचा आहे. कोणता? एचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला फक्त व्हेरिएबलचं नाव लिहायचं असतं. याचा जो सिंटॅक्स आहे तो कसा आहे बघा. सिंटॅक्स टाईप इन ब्रॅकेट व्हेरिएबल नेम.
टाईप इन ब्रॅकेट व्हेरिएबल नेम. टाईप फंक्शन घ्यायचं आहे आणि या टाईप फंक्शन मध्ये व्हेरिएबलचं नाव घ्यायचं आहे. ओके. तुम्ही जे व्हेरिएबलचं नाव घ्याल, हे जे तुम्ही व्हेरिएबलचं नाव घेतलेलं आहे, व्हेरिएबलचं नाव घ्यायचं आहे, त्या व्हेरिएबलचं तुम्हाला डेटा टाईप बघायला मिळेल. ठीक आहे. तर आता इथं आल्यानंतर मी टाईप एचा मला व्हेरिएबल बघायचा आहे. रन करून बघूया. काहीच दाखवत नाहीये. ठीक आहे. तर आता का काय दाखवत नाही, कारण की आपण हे प्रिंट केलेलं नाहीये. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट प्रिंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दाखवणार नाही. ओके. बघा आता इथे मी काय केलंय. प्रिंट इन ब्रॅकेट टाईप ऑफ ए. टाईप ऑफ ए, मला ए नावाचं व्हेरिएबल माझ्याकडे आहे. तर मला एचा काय बघायचा आहे, डेटा टाईप बघायचा आहे. ज्यावेळी मी प्रोग्राम रन केला त्यावेळी आउटपुट काय आलं बघा, इंट आलेला आहे. ठीक आहे. क्लास काय आलंय, इंट आले. म्हणजे एचा टाईप कोणता आहे, इंट. ठीक आहे. इंट का आहे, कारण की मी नंबरची व्हॅल्यू घेतलेली आहे. आता याच जर ठिकाणी मी सगळं क्लोज करतो आणि मी इथं लिहितो 15.50, याचा मला वर्ग कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर आता ए मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 15.50 आहे. आता ए मध्ये व्हॅल्यू आहे, आपण पॉइंटिंग व्हॅल्यू घेतली, यासाठी फ्लोट डेटा टाईप आहे. हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण जर मला तो डेटा टाईप बघायचा असेल, फाइंड आउट करायचा असेल, तर मला टाईप नावाचं फंक्शन वापरावं लागेल. तर पहिल्यांदा मला इथं प्रिंट नावाचं फंक्शन लिहायचं आहे आणि याच्यामध्ये टाईप नावाचं फंक्शन लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. आता मी इथं नाव लिहिलेलं आहे. ए नावाचं व्हेरिएबल आहे. त्या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी 15.50 अशी व्हॅल्यू ठेवलेली आहे. आता चेक करूया सेव्ह करून. रन केला प्रोग्राम. बघा इथे तुम्हाला सांगताय क्लास फ्लोट. ओके. म्हणजे याचा डेटा टाईप कोणता आहे, फ्लोट नावाचा डेटा टाईप आहे. सिम्पली इथं फ्लोट नावाचा डेटा टाईप आहे. ठीक आहे. तर थोडंसं चेंज करून तुम्हाला दाखवतो की फक्त फ्लोट आणि इंटच दाखवतंय का. ए इक्वल टू, इथं मी घेतलं सांगली. काय घेतलं, सांगली. ठीक आहे. आता मी टाईप चेक करतो. प्रिंट इन ब्रॅकेट टाईप इन ब्रॅकेट ए. ठीक आहे. आता कुणाचा टाईप चेक करायचा आहे, ए नावाचा व्हेरिएबलचा. आपल्याला माहित आहे ए ची व्हॅल्यू काय आहे, स्ट्रिंग आहे, STR आहे. पण ती मला चेक करायची आहे, मला बघायची आहे. त्यासाठी मी काय यूज करतोय, टाईप नावाचं फंक्शन यूज करतो. नाव रन प्रोग्राम. एक सेकंड. इथे वरती आय थिंक स्मॉल ए झालेला आहे आणि खाली कॅपिटल झालेला आहे. सॉरी. दोन्ही व्हेरिएबलची नावं सेम पाहिजेत, कारण वरती मी कॅपिटल ए घेतलेला आहे, आता खाली घेतलेला आहे स्मॉल ए. ओके. बघा आता इथं तुम्हाला बघायला मिळेल, इथं STR नावाचा डेटा टाईप सांगत आहे. तर आपल्याला कोणत्याही व्हेरिएबलचा डेटा टाईप जर बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, टाईप इक्वल टू टाईप इन ब्रॅकेट व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे. लिहिण्याची पद्धत कशी आहे, टाईप लिहायचं आहे इन ब्रॅकेट व्हेरिएबल नेम. आता याचं एक्झाम्पल कसं येईल, एक्झाम्पल, एक्झाम्पल, प्रिंट, प्रिंट टाईप आणि तुमचं व्हेरिएबलचं नाव. आता सपोज व्हेरिएबलचं नाव मी ए दिलेलं आहे. ए मध्ये जी व्हॅल्यू असेल ती आहे अशी तुम्हाला इथं प्रिंट होणार आहे. ओके. अंडरस्टँडिंग झालंय का सगळ्यांना. अंडरस्टँडिंग झालंय का. ठीक आहे. तर थोडंसं रिवाईज करूया. लेक्चर सुरू झाल्यापासून आपण काय काय शिकलोय. सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं डेटा टाईप म्हणजे काय, त्यानंतर आपण बघितलं व्हेरिएबल म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं व्हेरिएबलचे रूल्स कोणते कोणते आहेत आणि आपण काही प्रोग्राम्स करून बघितले. आणि प्रोग्राम झाल्यानंतर आपण टाईप फंक्शन बद्दल माहिती घेतलेली आहे. तर डेटा टाईप म्हणजे काय, आपण कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन इनपुट देतो आणि कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन आउटपुटमध्ये मिळते. तीन प्रकारचे डेटा टाईप इथं आपण डिस्कस केलेले आहेत. त्यातला पहिला आहे इंट, दुसरा फ्लोट, तिसरा STR स्ट्रिंग. इंट म्हणजे नंबर, फ्लोट म्हणजे पॉइंटिंग व्हॅल्यू आणि STR म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू. देन रूल्स काय आहेत, दोनच रूल्स आहेत की तुमची नंबरने सुरुवात व्हायला नाही पाहिजे व्हेरिएबल बनवताना. आणि दुसरा रूल असा आहे की व्हाईट स्पेस अलाउड नाहीये व्हेरिएबल बनवताना. त्यानंतर आपण काही प्रोग्राम्स बघितले. टाईप नावाचं फंक्शन का वापरतात, कोणी सांगू शकतंय का.
टाईप नावाचं फंक्शन आपण का वापरतो? व्हॉट इज द पर्पज ऑफ टाइप ऑफ फंक्शन इन पायथॉन? टू व्ह्यू डेटा टाईप. व्हेरी गुड. एखाद्या व्हेरिएबलचा जर मला डेटा टाईप बघायचा असेल तर आपण काय यूज करतो? टाईप नावाचं फंक्शन यूज करतो. सिम्पली लिहिण्याची पद्धत कशी आहे, कोण सांगेल? हाऊ टू राईट टाईप फंक्शन इन पायथॉन. हाऊ टू राईट टाईप फंक्शन. ओके, प्रिंट टाईप इन ब्रॅकेट ए. ए मीन्स व्हेरिएबल नेम. प्रिंट करायचं आहे मला, प्रिंट, त्याला प्रिंटला ब्रॅकेट असणार आहे, टाईप नंतर व्हेरिएबल नेम. ओके, ठीक आहे. आतापर्यंत जेवढं झालंय ते सर्व ग्रुपवरती तुम्हाला शेअर करण्यात येईल. थँक्यू.